हजारो वर्षापूर्वी हिमालयाच्या राजवाड्यात एक सुंदर कन्या राहत होती. ती म्हणजे आपली माता पार्वती. लहानपणापासूनच तिच्या हृदयात फक्त एकच इच्छा होती की पती म्हणून त्यांना फक्त भगवान शंकरच हवेत. पण नियती काही वेगळं ठरवत होती. माता पार्वतीचे वडील म्हणजेच हिमवान यांनी तिचं लग्न भगवान विष्णूसोबत ठरविले. हे ऐकता माता पार्वती फार दुःखी झाल्या. त्या मनाशी म्हणाल्या, जर मी मनोभावे भगवान शंकरांची आराधना केली तर ते नक्कीच माझ्या भक्तीने प्रसन्न होतील. मग काय, माता पार्वती आपल्या मैत्रिणीसोबत घनदाट जंगलात गेल्या. रात्र झाली, अंधार पसरला, तरी माता पार्वती निर्जळी उपवास करत बसल्या होत्या. ना अन्न ना पाणी, फक्त आणि फक्त शिवस्मरण. त्यांची मैत्रीण त्यांना धीर देत होती. गौरी, तुझी भक्ती नक्कीच फळाला येईल. बराच काळ गेल्यानंतर अचानक वातावरण बदलले. शांत जंगलात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाले महादेव. त्यांनी गंभीर आवाजात म्हटलं, पार्वती, तुझ्या भक्तीने मला प्रसन्न केलं आहे. तुझा निर्धार, तुझं प्रेम आणि तुझा श्रद्धाभाव यामुळे तूच माझी अर्धांगिनी आहेस. यामुळे सर्व स्त्रिया हा उपवास करतात. माता पार्वतीप्रमाणे भक्तिभाव ठेवतात, जेणेकरून त्यांच्या पतींना दीर्घायुष्य, सौख्य मिळावं आणि अविवाहित मुलींना इच्छित पती प्राप्त व्हावा.